हॅलो. आपण पाहतोय ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आणि ग्रॅव्हिटेशनमध्ये आज आपण खरंच कोर पार्टला हात घालणार आहोत. पण त्याआधी ही बॉडी जी आहे त्याच्याबद्दल थोडंसं वाचूयात. कारण ही बॉडी जी आहे ना, हा एक कॉमेट आहे आणि हा कॉमेट किंवा अशाच प्रकारचे कॉमेट्स हेच ग्रॅव्हिटेशनचा शोध जगासमोर यायला कारणीभूत ठरले असं आपण म्हणू शकतो. का बरं असं आपण म्हणू शकतो? तर त्याच्यामागे एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी. तर ती स्टोरी अशी आहे की एडमंड हॅले नावाचा माणूस या कॉमेट्सचा अभ्यास करत होता आणि हा अभ्यास करत असताना त्याला साहजिकच केपलरचे जे लॉज होते ते माहीत झाले होते. पण त्याला सापडत नव्हतं की हे केपलरचे लॉज असेच का वर्क करतात, या केपलरच्या लॉजला काही प्रूफ आहे का. आणि हे पाहत असतानाच, याचा शोध घेत असतानाच त्याला भेटला सर आयझॅक न्यूटन नावाचा माणूस. तो केम्ब्रिजमध्ये शिक्षकच होता, मॅथमॅटिशियन होता. आता सर आयझॅक न्यूटनकडं तो गेला आणि तो गेल्यानंतर त्याने विचारलं की अरे बाबा, माझ्यासमोर असा असा प्रश्न आहे, मग मी काय करू. तर न्यूटन म्हणाले याचं उत्तर मी ऑलरेडी शोधलेलं आहे आणि मला माहिती आहे की हे असं का होतं. पण जेव्हा हॅलेनं त्याला दाखवायला लावलं की हे असं का होतं ते सांग म्हणून, तेव्हा मात्र न्यूटनची गडबड झाली, कारण त्याच्याकडं ते सगळ्या नोट्स त्याच्या हरवल्या होत्या. ही घटना घडती आहे 1684मध्ये आणि न्यूटननं शोध लावला होता 1666मध्ये. आता या नोट्स तर हरवलेल्या होत्या, पण मजा अशी होती की न्यूटननं पुन्हा सगळं लिहून काढलं, पुन्हा सगळा डेटा लिहून काढला. आणि हे करायला कुणी लावलं त्याला, तर त्या एडमंड हॅले नावाच्या माणसानं. आणि हे केल्यानंतर ते पब्लिशसुद्धा त्या हॅलेनंच केलं बरं का. तर आपण पाहूयात हे लॉज नक्की काय आहेत. आणि हां, ही तारीख दिसतीये तुम्हाला 2061. तर त्यावर्षी हा हॅलेचा कॉमेट आपल्याला दिसणार आहे. या अर्थचं हे जे ब्लू ऑर्बिट आहे त्याच्या जवळ आलेला दिसतोय तुम्हाला. सो तेव्हा तो दिसणार आहे, तेव्हा जरूर पाहायला विसरू नका. आता आपण येऊयात आपल्या कोर पार्टकडे. तर मी म्हटलं तसं ही जी दोन माणसं आहेत यातला हा पहिला माणूस जो आहे, हा याचं नाव तर तुम्हाला माहिती आहे, सर आयझॅक आयझॅक न्यूटन. आणि हा दुसरा माणूस आहे एडमंड हॅले. दोन खूप महत्त्वाची माणसं आहेत ही. याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण की या दोघांनी मिळून, या दोघांच्या प्रयत्नातून हा ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथाचं नाव आहे फिलॉसॉफी नॅचरलिस प्रिन्सिपिया मॅथमॅटिका. थोडक्यात त्याला प्रिन्सिपिया पण म्हटलं जातं, किंवा इंग्लिशमध्ये आपण ट्रान्सलेट करायचं तर त्याचा अर्थ होतो असा की द प्रिन्सिपल्स, जस्ट अ मिनिट, द मॅथमॅटिकल प्रिन्सिपल्स, द मॅथमॅटिकल principles of natural philosophy. खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे, कारण याच ग्रंथामध्ये न्यूटननं त्याचे 3 लॉज मांडलेले आहेत. याच ग्रंथामध्ये थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे आणि त्याच्यामुळं हा ग्रंथ खूप महत्त्वाचा ठरतो. या ग्रंथाची पब्लिकेशनची डेट आहे 1687. तर मग आता या ग्रंथामधला आपण 3 लॉज पाहिलेले आहेत, न्यूटनचे मोशनचे 3 लॉज. या चॅप्टरमध्ये आपण शिकणार आहोत त्याची थेअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्या ग्रॅव्हिटेशनच्या थेअरीला नाव तुमच्या बुकमध्ये असं म्हटलेलं आहे की युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन थेअरी किंवा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय सांगते ही थेअरी आपल्याला, तर आपण एक स्टेप बाय स्टेप जाऊयात. पहिल्यांदाचं स्टेटमेंट काय म्हणतोय न्यूटन. पहिल्यांदाच तो म्हणतो की एव्हरी ऑब्जेक्ट in the universe attracts every other object with definite force. Very important statement. पहिलंच, each object attracts every other object.
सो इफ देर आर टू ऑब्जेक्ट्स, म्हणजे सपोज की आता तुमचा मोबाईल आहे आणि त्याच्यासमोर तुम्ही बसलेले आहात, ओके, तर तो मोबाईल आणि तुम्ही एकमेकांना अट्रॅक्ट करताय, मोबाईल तुमच्यावर एक ग्रॅव्हिटीची फोर्स टाकतोय, तुम्ही मोबाईलवर ग्रॅव्हिटेशन फोर्स टाकत आहात, ओके. आता हे तरीसुद्धा आपण एकमेकांकडे का अट्रॅक्ट होत नाही, आपण का हलत नाही, ह्या प्रश्नाचं उत्तर आपण नंतर बघूयात. पण आत्ता लक्षात ठेवायचं आहे, एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. यातलं एक इम्पॉर्टंट थिंग आपल्याला कायम लक्षात ठेवली पाहिजे, हा शब्द. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अट्रॅक्टिव्ह फोर्स म्हणजे काय करते, एकमेकांकडे ओढते, दोन ऑब्जेक्ट्स एकमेकांकडे ओढतात, नॉट रिपल्सिव्ह, एकमेकांपासून लांब जात नाहीत, नॉट रिपल्सिव्ह, ओके. सो हे आपल्याला एक महत्त्वाचं याच्यात कळलं, इट इज अट्रॅक्टिव्ह फोर्स अँड टू ऑब्जेक्ट्स ऑर एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट. आणि इथं फक्त हे मिसकन्फ्युजन करून घ्यायचं नाही की फक्त दोनच ऑब्जेक्टमध्ये असते. आपण काय म्हणतो, एव्हरी ऑब्जेक्ट म्हणजे तुम्ही एखाद्या रूममध्ये बसला असाल तर रूमच्या भिंती, त्या रूमची फरशी, त्या रूममध्ये असलेलं टेबल, त्या रूममध्ये असलेलं तुमच्याकडे कम्प्युटर, लॅपटॉप, जे काही तुमच्या रूममध्ये आहे ते सगळं तुमच्यावर, इतर ऑब्जेक्ट्सवर आणि तुम्ही त्या सगळ्या इतर ऑब्जेक्ट्सवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करता आहात, हे पहिलं स्टेटमेंट सांगतं. क्लिअर. आता आपण जाऊयात नेक्स्ट सेकंड स्टेटमेंटकडे. ठीक आहे. सेकंड स्टेटमेंटमध्ये तो काय म्हणतो, दिस फोर्स काय सांगतोय तो, इट इज डायरेक्टली proportional to the product of the masses of the two objects. Continued statement आहे, and inversely proportional to the distance, the square of the distance between them. मोठं स्टेटमेंट आहे. लेट्स ब्रेक इट डाऊन. फिजिक्स असो, सायन्सचा कुठलाही टॉपिक असो, इव्हन कुठलाही इतर तुमचा सब्जेक्ट्स, मोठे स्टेटमेंट, कॉम्प्लेक्स स्टेटमेंट्स ब्रेकडाऊन करायचे, ओके. हे कायम लक्षात ठेवा रूल. तर आता आपण हे स्टेटमेंट ब्रेकडाऊन करणार आहोत. काय म्हणतोय, द फोर्स इज फोर्सबद्दल बोलतोय. आत्ता आपण जी पाहिली ती फोर्सची क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, म्हणजे मॅथमॅटिकली ती फोर्स कशी असेल, त्या फोर्सची ताकद काय असणार आहे, ती कशावर डिपेंड असणार आहे, याच्याबद्दल तो बोलतोय. कशावर डिपेंड असणार आहे, आता आपण इथं एक्झाम्पल घेतले टू ऑब्जेक्ट्सचं. हे खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त दोन ऑब्जेक्ट्समध्येच ती फोर्स असते असं नाही. आपण फॉर सिम्प्लिसिटी, सोपं व्हावं म्हणून कळण्यासाठी आत्ता आपल्याला वी आर talking about two objects. इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस. लिहून घेऊयात बाजूला. फोर्सला आपण म्हणूयात सिम्बॉल, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणून FG केला मी. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज काय म्हणतोय तो, डायरेक्टली प्रपोर्शनल दोन ऑब्जेक्ट्सच्या मासेसचा प्रोडक्ट. सपोज आता आपण काय करूयात, प्रपोर्शनल काय, ठीक आहे, प्रोडक्ट ऑफ मासेस असं म्हणूया. प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. आणि या FG बद्दलच बोलतोय तो अजून एकदा. दिस फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल
कशाला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. त्या दोन ऑब्जेक्ट्समधला डिस्टन्स. इझी आहे. डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल ह्याच्याबद्दल बोलतो. ती फोर्स कशावर डिपेंड आहे? आता तर आपल्याला हे कळलं याच्यातून, ती फोर्स आहे प्रोडक्ट ऑफ मास म्हणजे मासेसवर डिपेंड आहे, आणि दुसरी डिस्टन्सवर डिपेंड आहे. ओके, हे आपल्याला कळलं. आता याचं आपण थोडं आणखी मॅथमॅटिकल स्टेटमेंट पाहूयात, म्हणजे हे नक्की काय म्हणायचं ते कळेल. असं म्हणूयात आपण, लेट्स से मास ऑफ ऑब्जेक्ट 1 इज इक्वल टू m1 मानूयात आपण, सपोज. अँड मास ऑफ ऑब्जेक्ट 2 इज इक्वल टू m2. आणि त्याच्यामधला द डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज इक्वल टू r असं आपण सपोज म्हटलेलं आहे. असं असताना त्या लॉनुसार मॅथमॅटिकली आपण कसं हे रिप्रेझेंट करणार? हे जे स्टेटमेंट होतं वर दिलेलं, डायरेक्टली प्रपोर्शनल, इन्व्हर्सली प्रपोर्शनल, प्रोडक्ट ऑफ मासेस, हे आपण आता मॅथमॅटिकली लिहिणार आहोत. मॅथमॅटिकली FG काय आहे? FG तर डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. लेट्स ड्रॉ सिम्बॉल फॉर डायरेक्टली प्रपोर्शनल. हा सिम्बॉल आहे डायरेक्टली प्रपोर्शनलचा. त्याच्यानंतर काय? डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? प्रोडक्ट ऑफ मासेस. मास आहे माझं m1 आणि m2, त्यांचा प्रोडक्ट म्हणजे m1 इंटू m2. इझी. पण त्याच्यासोबतच एकाच वेळी अँड FG इज ऑल्सो प्रपोर्शनल. दिस टाइम FG is inversely proportional. Inversely proportional to what? Square of the distance between two objects. आपण डिस्टन्स म्हणला r आणि rचा स्क्वेअर घ्यायचा, मग r स्क्वेअर. सो ही दोन महत्त्वाची स्टेटमेंट आपल्याकडं सांगतोय, आपल्याला न्यूटन सांगतोय की हे दोन गोष्टी मला दिसतात बघा त्या फोर्स बाबतच्या. त्या फोर्सची स्ट्रेंथ कशावर डिपेंड आहे? प्रोडक्ट ऑफ मासेसवर डिरेक्टली, आणि इन्व्हर्सली कशावर डिपेंड आहे? तर आरवर, म्हणजे डिस्टन्स बिटवीन देम. आता या दोन्हींचं आपण एकत्र जर केलं ना तर आपल्याला असंही लिहिता येतं. हे दोन्ही स्टेटमेंट वेगळे वेगळे लिहिण्याऐवजी एकत्र लिहितोय आपण. FG फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन इज प्रपोर्शनल टू, डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? m1 m2 प्रोडक्ट ऑफ मासेस, अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू r स्क्वेअर. हे तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. हे स्टेटमेंट काय केलं आहे? तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे एकत्र. इझी. हे आपण या तुमच्या वर्ड स्टेटमेंटवरून, हे आपल्याकडे वर्ड स्टेटमेंट होतं, या वर्ड स्टेटमेंटवरून आपण मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स तयार केली आणि त्याचं एकत्रीकरण केलं. कळलं इथपर्यंत? आता आपण पुढे जाऊयात. आता आपण पाहणार आहोत की याचं नक्की मिनिंग काय आहे. मिनिंग काय आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल? जर तुम्हाला हे माहिती असेल तर वेल अँड गुड. सिम्पल अर्थ असा होतो की जेव्हा मासेस आहेत m1 m2, ते जर जस्ट अ मिनिट, ते जर इन्क्रीज झाले तर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन पण इन्क्रीज होणार. याला म्हणायचं डिरेक्ट प्रपोर्शनॅलिटी. डिरेक्ट प्रपोर्शनॅलिटी. एक क्वांटिटी इकडं मास होतं, ते आपलं इन्क्रीज झालं तर त्याच वेळेस फोर्स पण इन्क्रीज होणार. अशी सिच्युएशन असेल तर त्या सिच्युएशनला आपण डिरेक्ट प्रपोर्शनॅलिटी म्हणतो. आणि दुसरी सिच्युएशन अशी आहे आपल्याकडं की इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आर. म्हणजे जर हा आर वाढला, म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स जर वाढलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्यांच्यातली कमी होणार. याला म्हणतो आपण इन्व्हर्स प्रपोर्शनॅलिटी. इन्व्हर्स प्रपोर्शन, इन्व्हर्स प्रपोर्शनॅलिटी.
समजतंय हे सोपं, हे तुम्हाला 8वीच्या 7वीच्या बुकमध्ये पण सापडून जाईल कशा प्रकारे करायचं आहे. ओके, किंवा आपण एक छोटासा व्हिडिओ नंतर करणार आहोत, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल आणि तुमच्यासोबत व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर पण केली जाईल. सो आत्ता लक्षात घ्या, एक गोष्ट वाढते आहे तेव्हा दुसरी पण वाढेल, याला डिरेक्ट प्रोपोर्शनॅलिटी. एक गोष्ट वाढली तर दुसरी मात्र कमी होते, याला मात्र म्हणायचं इनव्हर्स प्रोपोर्शनॅलिटी. ओके, आता आपण येऊयात पुढे. तर आपल्याकडचं स्टेटमेंट आहे एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू M1 M2 अपॉन R². ठीक आहे. आता हा प्रोपोर्शनॅलिटीचं साईन काढायचं असेल तर आपण एक कॉन्स्टंट घेतो, आपल्याला माहिती आहे. हेन्स एफ इज इक्वल टू K, याला म्हणायचं कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी, M1 M2 अपॉन R². हा आहे आपला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. हा आहे आपला कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. पण इथं आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्सबद्दल बोलत असल्यामुळं या कॉन्स्टंटला आपण वेगळ्या लेटरनं डिनोट करतो. त्या लेटरला आपण म्हटलंय G, त्या कॉन्स्टंटला आपण म्हटलंय G. सो एफ इज इक्वल टू G M1 M2 upon R². So this is the same constant of proportionality. We say that gravitational constant of proportionality. ओके, हा होल युनिवर्समध्ये सेम आहे. त्याच्याबद्दल आपण आणखी दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलणारच आहोत. आत्ता एक लक्षात ठेवायचं, हा कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी आहे. आता आपल्याकडं इक्वेशन आहे एफ इज इक्वल टू, सारखं म्हटल्यानं हे लक्षात राहणार आहे, एफ इज इक्वल टू G M1 M2 दॅट इज प्रोडक्ट ऑफ मासेस अपॉन R², म्हणजेच डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स. ओके, हे माझ्याकडे इक्वेशन आहे. आता याचा अर्थ काय होतो हे समजून घेण्यासाठी आपण एक सिच्युएशन इमॅजिन करूयात. सिच्युएशन अशी आहे की माझ्याकडे 2 बॉल आहेत, बॉल 1 बॉल 2. ओके, हा पहिला, हा दुसरा बॉल. या बॉलचं एक काहीतरी मास आहे. या बॉलचं मास आहे, समजा असं म्हणूयात की या बॉलचं मास आहे 8 kg. आयर्न बॉल आहेत, गोळाफेकमध्ये वापरतात तसे. आणि या बॉलचं मास आहे असं म्हणूयात आपण की 10 kg. ठीक आहे, आपण बघत काय आहोत तर याचा अर्थ काय. ठीक आहे, तर हे 2 बॉल्स आहेत, बॉल्सची मासेस आपल्याला माहिती आहे. असं म्हणूयात की या दोघांमध्ये डिस्टन्स आहे, जस्ट अ मिनिट, या दोघांमध्ये डिस्टन्स आहे 2 मीटर. कळती सिच्युएशन, 2 बॉल, त्याचं मास आपल्याला माहिती आहे, दोघांमधला डिस्टन्स आहे 2 मीटर. असं असताना आपल्याला आपण काय करूयात, पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करून घेऊयात किती फोर्स असेल. इझी आहे हे. एफ इज इक्वल टू जी आपल्याला माहिती नाही, आपण ते तसंच ठेवणार आहे. M1 M2, M1 आहे 8 kg, M2 आहे 10 kg असं म्हणूयात आपण. फार तर आता इथं लिहून ठेवूयात. M1 करूयात आता आपण 8 × 10 R² काय आहे 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 8 × 10 80 अपॉन 2² 4 इज इक्वल टू 80/4 20G. हा G इथं राहिला आपला, हा Gला आपण हात लावणार नाही. 20G एवढी फोर्स आहे, याचं काहीतरी युनिट आहे, बघूयात आपण ते युनिट आपण नंतर. आपल्याला आत्ता फक्त लक्षात ठेवायचं 20G एवढी फोर्स आहे आपल्याकडं. समजा या सिच्युएशनमध्ये मी थोडेसे मॉडिफिकेशन केलं आहे. ठीक आहे, मॉडिफिकेशन काय करतोय बघा. मी मॉडिफिकेशन असं करतो, मी जस्ट अ मिनिट. ए सिच्युएशनमध्ये मास ऑफ फर्स्ट बॉल डबल्ड, कुठलंही एक करू शकता. मी आत्ता फर्स्ट केलं, एका बॉलचं मास आपण डबल केलं. आणि दुसऱ्या सिच्युएशनमध्ये बी सिच्युएशन, हे बाकीच तसंच ठेवायचं. आणि डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स
म्हणजेच बॉल्स म्हणूयात आपण डबल्ड. करून पाहूयात काय येते. मास ऑफ ऑब्जेक्ट डबल्ड म्हणजे काय असणार आहे. पहिल्या बॉलचं मास आपलं 8 होतं. आता इथं आपण M1 इज इक्वल टू 16 असं घेणार आहे. 16 kg. युनिट आत्ता मॅटर नाही करत आहे आपल्याला. आणि डिस्टन्स इथं किती होतं 2 मीटर. इथं होता R इज इक्वल टू 4. हे दोन वेगळ्या सिच्युएशन्स आहेत. पहिल्यांदा आपण बघणार आहोत ही सिच्युएशन. या ए सिच्युएशनमध्ये काय घडते. F इज इक्वल टू M1 काय झालं आहे आपलं आता 16 गुणिले M2 आहे तसाच 10, G आहे तसा खाली R². R आपण पहिल्या सिच्युएशनमध्ये R बद्दल आहे तसंच ठेवलेलं आहे. बाकीचं R 2 मीटर. सो 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 160/4 G इज इक्वल टू 40 G. ही आपली आली फोर्स. काय घडलं या फोर्सबद्दल लगेच विचार करूयात आपण. इथं बघा फोर्स काय होती आपल्याकडं 20 G. इथं काय झाली 40 G. सो जेव्हा आपण इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल्ड फोर्स काय होते. फोर्स इज ऑल्सो डबल्ड. दुप्पट झाली ना फोर्स. सो हे एक महत्त्वाचं आपल्याला कळलेलं आहे. मास एका ऑब्जेक्टचं डबल झालं तर फोर्स पण डबल होणार. हे सिम्पल आहे. तुम्ही आपल्या फॉर्म्युल्यावरून पण तुम्ही हे काढू शकता. आणि अशी मी काही एक्झाम्पल्स देणार आहे. मास ट्रिपल केलं तर काय होईल वगैरे. सो हे नीट समजून घ्या. आता आपण सेकंड सिच्युएशनमध्ये येऊयात. सेकंड सिच्युएशनमध्ये डिस्टन्स बिटवीन बॉल इज डबल्ड. करूयात. F इज इक्वल टू मासेस ओरिजिनलच ठेवायचे. तर इथं आपल्याला 8 × 10 G आहे तसा डिवायडेड बाय R². Rची व्हॅल्यू इथं आपण आता 4 घेणार आहे. 4² इज इक्वल टू 80 G/4². 16 16 80 5G 5th जनरेशन नाही 5G ही आपली आलेली. जस्ट मिनिट. 5G ही आपली आलेली काय आहे फोर्स आहे नवीन. कम्पेअर विथ दिस फोर्स. यांच्यात काय रिलेशन आहे. यांच्यात रिलेशन हे आहे की आत्ताची फोर्स ही 1/4 ऑफ द ओरिजिनल फोर्स आहे. सो इफ डिस्टन्स इज डबल्ड डिस्टन्स डबल केला तर काय होत आहे. द फोर्स गेट्स डिक्रीज्ड बाय 1/4 और तुमच्या बुकमध्ये म्हटलं आहे फॅक्टर ऑफ 4. दोन्हीचा अर्थ एकच. बाय 1/4 और फॅक्टर ऑफ 4. मला वाटते तुम्हाला हे कळालेलं असेल. आता एक 2 प्रश्न आपल्याला विचार करण्यासारखे आहेत. पहिला प्रश्न असा राहिलेला आहे आपला. हा G काय याचा काय अर्थ आहे. हा G म्हणजे काय आहे त्याच्याबद्दल आपण काही पाहिलेलं नाही आहे. त्यानंतर दुसरं मी इथं म्हणतोय मगापासून डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स बरोबर ना. R आपण म्हटलं त्या फॉर्म्युल्यातला. आता समजा माझ्याकडं हा बॉल इथं एक बॉल आहे आणि दुसरा बॉल इथं हे मगाच्या सिच्युएशनमधला. तर डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स म्हणजे हा डिस्टन्स घ्यायचा का हा डिस्टन्स घ्यायचा का हा डिस्टन्स घ्यायचा. कुठला डिस्टन्स घ्यायचा नक्की. विच डिस्टन्स या प्रश्नाचं उत्तर पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मला वाटते तुम्हाला बेसिक आयडिया कळाली असेल. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, आपण फॉर्म्युला कसा तयार करायचा ते पाहिलेलं आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या काही प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थँक्यू.